बीड शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास एका नगर परिषदच्या कंत्राटी कामगाराचा धारदार शस्त्राने वार करत तसाच गोळीबार करत आरोपी विशाल सूर्यवंशी यांनी निर्गुण हत्या केली होती। आरोपी अद्यापही फरारच आहे। मी सध्या आहे हर्षद शिंदे यांच्या घरी, जे मयत झालेले आहेत त्यांचं कुटुंब माझ्यासोबत आहे। या हत्येचे पण 3 कारणं बीड शहरात ठाण मांडून होते आणि दुजोरा सुद्धा देत होते। पहिलं कारण हे की हा वाद जो झाला तो पैशांमुळे झाला असावा। दुसरं कारण हे होतं की हा वाद कौटुंबिक असावा आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की हा वाद अनैतिक संबंधातून झाला आहे। पण याच गोष्टीला दुजोरा न देता कारण स्पष्ट करण्यासाठी आलोय मी सध्या हर्षद शिंदे यांच्या कुटुंबाकडे। त्यांचं कुटुंब माझ्यासोबत आहे, त्यांचा भाऊही माझ्यासोबत आहे, त्यांची बायको, त्यांचे आईवडील माझ्या सर्व सोबत आहे। आपण एक्झॅक्ट त्यांनाच विचारू का हे नेमकं हे प्रकरण घडलं का, आणि सर्वात महत्त्वाचं आरोपी आणि मयत इसम हर्षद शिंदे हे एकाच गल्लीत राहतात। आरोपींच्या घराच्या बाजूलाच हर्षद शिंदे यांचं घर सुद्धा आहे। हर्षद शिंदे यांचे भाऊ माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय झालं होतं एक्झॅक्ट, नेमकं प्रकरण काय होतं, ही हत्या कशामुळे झाली? तो काम करत होता, काम करत असताना तो अचानक आला आणि त्यांनी गोळ्या फायर केल्या आणि तो माझा भाऊ त्याला एवढ्या ह्याच्यातून सुद्धा तो पळाला आणि नंतर हे धारदार हत्याराने त्याचा खून केला आहे पत्र्याच्या शेडच्या मागच्या साईडनी। याचं काही कारण वगैरे स्पष्ट झालं का, कशामुळे झाली होती ही हत्या? कारण आरोपीच्या घरच्यांचं तुमचं काही बोलणं झालं? काही नाही, आमचा आणि त्यांचा रुपयाचा सुद्धा आर्थिक व्यवहार नाही आहे। अनैतिक संबंधाचे हे ते खोटे आरोप आहेत। माझा भाऊ तसा नाही आहे, म्हणजे हा कलंक लावला हे चुकीचं आहे। नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांकडून म्हणा किंवा कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला एखादी नोकरी वगैरे मिळेल, त्यांच्या जागेवर काहीतरी तुम्हाला किंवा मंथली पैसे वगैरे मिळतील, कारण मी पाहतोय की घरची परिस्थिती सध्या खूपच हालाकीची आहे। असं काही त्यांचं बोलणं झालं का पुन्हा संदर्भात? नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांचं किंवा मुख्याधिकारी यांचं तुमच्यासोबत? नाही, आमच्याशी फक्त तिथले कर्मचारी आले, आश्वासन दिलंय। मग आता ते पुढं काय होतंय ते पुढं बघता येईल, आणखी काही कन्फर्म नाही। अजून फक्त ते आश्वासनच दिलं गेलंय नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांचे। माझ्यासोबत त्यांचे वडील सुद्धा आहेत। काय झालं होतं काका, कशा प्रकारे झालं? आणि काल या सगळ्या घटनेचा CCTV फुटेज सुद्धा समोर आला। काही माहितीच नाही ना आम्हाला, माहिती नसल्याने काय सांगणार मी? कामाला मजुराला गेलतो मी कामाला, मला माहितीच नाही काय घटना घडली। तुम्हाला कधी कळालं ह्या सगळ्या गोष्टी? तुम्हाला कधी कळाल्या, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला किती वाजेपर्यंत कळाल्या ह्या सगळ्या गोष्टी? मला 4ला कळाल्या। 4 असं काही झालं होतं का की त्यांनी सांगून वगैरे गेले होते, किंवा या प्रकरणाचा याच्या अगोदर सुद्धा काही भांडण वगैरे झालं होतं? असं काही झालं, तुम्हाला कधी बोललेत का ते तसं की विशालचे माझे किंवा असे भांडण झाले असतील म्हणून? कधीच भांडण नाही, काही नाही, आमचं त्यांचा संबंध पण नाही आहे, काहीच नाही। त्यांना आम्ही जास्त ओळखत पण नाहीत, काहीच नाही। ते राहतो अंकुशनगरला, आम्ही राहतो झ्या टोकाला। आणि माझा नवरा कधी कोणाला बोलत पण नव्हता, काहीच नव्हता। काम ते घर असायचं माझ्या नवऱ्याचं, ते खाली काम बघून करत होते काम, आले की डायरेक्ट वार केले त्यांनी। या अगोदर कधी असं घडलं होतं का की त्यांनी अगोदर सांगितलं की त्याचे माझे भांडण, तुमचं काही असं बोलणं कधी? कधीच नाही। आणि शेवटचं बोलणं कधी झालं होतं, म्हणजे सकाळी काय निघून गेले होते? सकाळी कामाला चाललो म्हणून चहा बी पिला, पाणी लगेच त्यांना उपवास होता, चहा पेले आणि लगेच गेलेत ते कामाला। तुम्हाला किती वाजेपर्यंत कळाले हे सगळे अशा घटना झाल्या? आम्हाला म्हणजे एवढं कन्फर्म माहीतच नव्हतं, आम्हाला नंतरच्याला कळालं। 4-4:30ची बातमी आहे, नंतर माहीत झालेलं। अजून सुद्धा पण अद्याप सुद्धा आरोपी फरार आहे। हर्षद शिंदे यांच्या मातोश्री, त्यांची आई सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय सांगाल काकू, मुलाची हत्या झाली आहे, खूप वाईट गोष्ट आहे। हाताने चहा पिऊन गेलंय, माझं लेकरू कष्टाचं होतं बाबा, खड्डे खंदीत होतं गळ्या इतकाले, त्या खड्ड्यात लेकरू माझं उभं असताना फायरिंग केली यांनी। माझ्या लेकराचे जसे हाल झाले तसे त्याचे झाले पाहिजे हाल। माझं लेकरू काय आता येणार आहे का सांगा? किती शोधलं तरी माझं लेकरू माझ्या नजरी पडेल का? माझ्या लेकरू कष्ट करून खात होतं, ते खात मला सहन झालं नाही लोकायला। कशामुळं माझ्या लेकराला, गरीब लेकरं हाते केली। माझं लेकरू कोणाच्या आण्यावात नव्हतं, काय नव्हतं। माझं लेकरू खूप कष्टाळू होतं, देव माणूस लेकरू होतं माझं। माझ्या लेकरावर असे आरोप केलेच कसे ना, असं झालंच कसं माझ्या लेकराला? माझं लेकरू मंगळवार होता, उपाशी गेलं माझं लेकरू नुसत्या चहावर। माझ्या लेकराचे लय हालापिटा झाले, माझ्या लेकराचे जसे हाल झाले तसे त्या समोरच्या माणसाचे झाले पाहिजे।
त्या माणसाने जसं माझ्या लेकराला मारलं तसं त्याला मारा, कुठं बी त्याला बघा शोधान मारा त्याला. माझ्या लेकराला जसा त्रास झालाय तसा तुम्ही त्याला त्रास करून द्या, कसं होतंय ती बघा, कसं काय ती. अजून पण पोलिसांना पोलिसांनी गटिवला नाही, तो गटला नाही अजून. पोलिस काय झोपा घेतात का? कशामुळं असं माझं कष्ट करून खाणारं लेकरू आणि त्याला कशामुळे हे शोधिनात? काय गरज आहे ह्यांची गप बसायची? हे कशामुळं असे गप बसतेत? माझ्या गरीब लेकराचा ह्याला जाणीव नव्हता का? माझ्या आख्या बीडमध्ये माझं लेकरू शोधून बघा, तसं भेटत का कष्ट करणार? गळ्या हितकाल्या खड्ड्यात माझं लेकरू काम करून कष्ट करून खात होतं, ते का देखवलं नाही का कुणाला? कशामुळं असं केलं गरीब लेकराला माझ्या? आम्ही गरीब माय बाप आहेत, आता आम्हाला ते कष्ट करून खालीत होता, आता आम्ही करायचं काय त्याच्यावर सांगा तुम्ही? आम्हाला का खाऊ घालीत होता त्यो? हे लेकरू हे बघा छोट, माझा लहान मुलगा आहे एक, आणि त्याला आता वडिलांची जागा कोण देणार आहे? हा, आई तर आहेत, पण त्याला बघा एवढी एवढीचं लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. करणार आहे, लक्ष देणार आहे. आणि गरीब परिस्थिती आहे, एवढी गरीब आहे म्हणजे लय गरीब आहे. आणि त्यांनी जर काम केलं तरच आम्हाला खायला भेटत होतं. आणि त्या आरोपीला आणून आमच्या समोर उभा करून त्याला सजा दिली पाहिजे. आतापर्यंत आरोपीला पकडलेलं नाहीये त्यांनी. जसं की आपण पाहिलं की आरोपी गेली मंगळवारी हत्या झाली आहे 2-2:30 वाजेपर्यंत. SP-नी 4 पथकं सुद्धा तैनात केली आहेत, पण तरीही आरोपी भेटत नाहीये असा आरोप करतायत. कोण करताय? तर हर्षद शिंदे यांचं कुटुंब. आणि सर्वांनी पाहिलंय त्यांची हालाकीची परिस्थिती. या आईचा टाहो सुद्धा संपूर्ण जनता पाहू शकते. मंगळवारी हत्या झालेली आहे, पण अजूनसुद्धा आरोपी मात्र फरारच आहे. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, हर्षद शिंदे यांचे मित्रही आहेत. काय आवाहन कराल? सध्या आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे. तुमचे मित्र होते हर्षद शिंदे, क्रूरपणे हत्या झाली आहे, पण आरोपी अजूनसुद्धा फरार आहे. हर्षद शिंदे हा माझा सक्का चुलत भाऊ आहे आणि ह्याची एकदम निर्गुणपणे हत्या केलेली आहे. आणि ह्या आरोपीला कठोरात कठोर अशी कारवाई करून त्याला जेवढं होईल तेवढं, आमचा विश्वास आहे नवनीत कावत साहेबावर, की त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा देऊन ते एक आम्हाला न्याय मिळवून देते शिंदे कुटुंबियाला. एवढंच माझं विनंती आहे की नवनीत कावत साहेबाला, आणि जे समजा एक वकील संघ असेल किंवा हे जे त्याच्या प्रवीण कुमार बांगर असतील, परत कलेक्टर साहेब असतील, ह्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, बस आमची एवढीच विनंती आहे. पण सर्वात महत्त्वाचं की या हत्येमागे नेमकं कारण काय होतं हे अजून पण अस्पष्ट आहे. कारण 2-3 कारणे खूप चर्चा रंगली ह्या 2-3 कारणाची. तर एक तर हा पैशातून वाद असावा किंवा हा कौटुंबिक वाद असावा, आणि दुसरं आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की हा अनैतिक संबंधातून झालेली ही हत्या आहे. हे साफ खोटं आहे. असा जो व्यक्ती दिवसभर काम करतो, कष्ट करतो, खड्डा खणतो, ह्यो असा कधी त्याच्या मनात असं येईन का जो कष्ट दिवसभर करून तो असे अनैतिक संबंध ठेवीन कोणासोबत, अथवा की असे काही गोष्टी करल तो? एवढा माझा विश्वास आहे की तो माझा भाऊ आहे. मी त्याला सतत कामात पाहायचो आणि सतत तो त्याच्या दुनियातच व्यस्त असायचा. तो रोडनी चालला तरी समजा कुणाकडे लक्ष पण देत नव्हता. त्याला आम्ही आवाज देऊन बोलायचो की दादा कुठं चाललास. एवढं म्हणजे एक त्याचं एकदम गरीब परिस्थिती आहे, आणि परत त्याचा स्वभाव पण एकदम शांत स्वभाव आहे. आर्थिक परिस्थिती पाहिलं तर आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. काही आर्थिक मदतीचं आवाहन कराल का जनतेला? हे आर्थिक मदत तर जनतेने केलीच पाहिजे. जे समजा नगर परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेवढं होईल तेवढं त्याच्या मिसेसला आणि त्याच्या मुलाला मदत केली पाहिजे. जसं की पाहिलं मंगळवारी हत्या झालेली आहे. आरोपी विशाल सूर्यवंशी मात्र अद्यापही फरार आहे. SP नवनीत कावतांनी 4 पथकं दाखल केली आहेत, पण अजूनही हत्यारा भेटत नाही आहे. आपण घरची त्यांच्या परिस्थिती पाहिली, त्या आईचा टाहोसुद्धा पाहिला. त्यांचे चुलत भाऊ माझ्यासोबत होते, आणि जनतेनेही पुढं होऊन यांना आर्थिक मदत करावी. कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे, लोकाच्या TV बीड.